नारळाचं तेल काढण्यासाठी नारळ खिसून घ्यायचं आहे, फोडून साल काढून खिसून घ्यायचं आहे आणि त्याचं पाण्यात धुवून असं पाण्यात ठेवायचं आहे. तो खिस काढून टाकायचा आणि हे पाणी रात्रभर ठेवायचं. ही अशी साय येते रात्रभर ठेवल्यानंतर. जो नारळ खिसलेला असतो आणि ते धुतल्यानंतर दूध दिसतं आपल्याला दुधासारखं आणि ते परत ते नारळाचं खीस काढून ते आपल्याला वाळू घालायचं आहे. आपण भाजीला वापरू शकतो आणि ते दुसऱ्या दिवशी अशी साय येते, ती साय अलगद काढून घ्यायची आहे. ते पाहिलं का तिथे तेल कसं दिसतं आहे. उन्हाळा असल्यामुळं ते उन्हामुळं तेल बरंचसं सुटलं आहे. आता हे साय पूर्ण काढून घ्यायची दुसऱ्या पातेल्यामध्ये आणि ते काय आपण खालचं पाणी टाकून द्यायचं आहे. हे साय पाहिली का कसं निघलं आहे. हे साय खूपच तूप खूप छान निघलं आहे. अर्धी वाटी तेल निघेल तिथे, सॉरी तूप म्हटले मी, अर्धी वाटी तेल निघेल. आणि ओरिजिनल घरच्या नारळाचं तेल आपण लावायला खूपच चिकट आणि खूपच वास छान सुगंध असतो त्या नारळाचा आणि तो खीस पण आपल्याला भाजीमध्ये वापरता येतो. आणि खूपच पाहिलं का कसं म्हणजे अलगद काढून घ्यावं लागतं, कारण त्यात पाणी येऊ द्यायचं नाही आहे, अजिबात पाणी येऊ द्यायचं नाही. असं थोडं राहिलं आहे ते आणि परत हे गॅसवर कढवायचं आहे. आपण गॅसवर कढवून घेतो आहोत. असं हलवून घ्यायचं, नेहमी गॅस लहान करून मध्ये हलवून घ्यायचं आहे आणि परत हे तेल काढून घ्यायचं आहे. त्यात कढीपत्ता आणि कांदा टाकला होता मी. ते हलवून घेऊन परत ते तेल सुटलेलं सगळं तेल मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे, असं दाबून घेते. हे पाहिलं का ह्याचा लिंबाच्या पालाचा आणि कांद्याचा कसा कलर आला आहे.